मागील काही दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भरपूर जणांनी प्रश्न विचारले की निराधार योजनेची KYC कशी करायची, त्याबाबत आज आपण खुलासा हा करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला चांगली माहिती ही मिळणार आहे। तर मित्रांनो, निराधार योजनेची KYC म्हणजे हयातीचा दाखला काढणे अद्याप तरी बंद ठेवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, 2024 पासून निराधार पेन्शन जी असते ती DBT मार्फत टाकण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। तर ही जी पेन्शन तुमची आहे ती DBT लिंक असलेल्या खात्यामध्ये पडलेली असेल, तुम्ही चेक करा। आपल्याकडे बरेच शेतकरी किंवा कमेंटच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारले जातात की माझी निराधार ही मिळालेली नाही। तर तुम्ही जर समजा अगोदर बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँक ऑफ बडोदामध्ये KYC केलेली असेल आणि त्याचे पैसे तुम्हाला तिथं मिळत असतील आणि त्यानंतर जेव्हा इंडिया पोस्ट पेमेंट बँक आली तेव्हा तुमचं खातं हे जर तुम्ही पोस्टात ओपन केलेले असेल त्यावेळी तुमचं KYC होऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने म्हणजे पोस्ट ऑफिसमार्फत उघडण्यात आलेले होते। आता त्या अकाउंटमध्ये बऱ्याच लोकांची निराधार ही जाऊन पडलेली आहे, मात्र या लोकांना माहितीच नाही की आपले पैसे हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन पडलेले आहेत। तर त्यांना मार्गदर्शन करायचे आहे आणि जर इतर बँकेची KYC असेल तर त्या बँकेत सुद्धा जाऊन पडलेले आहेत, म्हणजे त्यांनी नंतर SBI मध्ये खातं ओपन केलं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे पैसे पडलेले असतील, म्हणजे आधारसोबत लिंक असेल ते त्या बँक खात्यामध्ये त्यांना पैसे हे मिळालेले आहेत। आता KYC कधी करायची, हयातीचा दाखला कधी काढायचे याची माहिती थोडक्यात समजून घेऊया। मित्रांनो, या तक्रारी जात असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची तपासणी ही सुरू आहे, त्यांना खरंच पैसे मिळालेले आहेत की नाही हे संजय गांधी निराधार विभागामध्ये तपासणी चालू आहे। यामध्ये प्रत्येक तालुक्यातील लोक बोलवून त्याची तपासणी आणि आधार सीडिंग नसेल तर त्यांना आधार सीडिंग करण्याचा सल्ला हा दिला जात आहे। त्यानंतर त्यांचे पेंडिंग असलेले पैसे हे त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, सर्वात आधी ती प्रोसेस ही वर्किंगमध्ये आहे। त्यानंतर प्रत्येक पेन्शनधारकाचा एक PPO नंबर जो असेल तो देण्यात येणार आहे। तो PPO नंबर टाकून तुम्हाला निराधार योजनेची KYC करायची आहे। तर ही KYC कशी करायची तीही तुमच्या मोबाईलवरून याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही KYC ही त्या पद्धतीने करायची आहे, मात्र जेव्हा तुमच्याकडे PPO नंबर येतील तेव्हाच तुम्ही ही KYC करायचं आहे। आता जर तुम्हाला PPO नंबर जर भेटत नसेल तर तुम्ही संजय गांधी निराधार योजना विभागामध्ये तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे, तिथं PPO लिस्ट ही असेल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा हा नंबर काढू शकता। मात्र त्यासाठी अगोदर तुम्ही संबंधित तहसील ऑफिसमध्ये व्यवस्थित विचारणा करायची आहे आणि प्रोसेस काय आहे त्याची विचारणा करा, त्यानंतर तुम्ही हयातीचा दाखला देणे हे सुरू करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।